धन्यवाद. बापू श्रीकृष्ण महाराज म्हणले, अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानैव तत्र का परिदेवना. सर्व जीव अव्यक्त स्थितीत असतात, मध्य स्थितीत व्यक्त होतात आणि पुन्हा अव्यक्त स्थितीत विलीन होतात. ह्या जीवाला आणते कोण मग ह्या प्रपंचामध्ये? तर परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया ह्या जीवांना ह्या प्रपंचात आणते. तर कशाला आणते? तर आपल्या स्वरूपीचा आनंद देण्यासाठी आणते. तर इथं आल्यानंतर तो त्याला मनुष्य देह दिला जातो, त्याला बुद्धी दिली जाते, त्याला स्वातंत्र्य दिले जाते, त्याला वाचा दिली जाते. परंतु तो ह्या बुद्धीचा, वाच्याचा, स्वातंत्र्यतेचा कधीही सदुपयोग करत नाही, दुरुपयोग करतो. आणि मग ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तो 83,59,909 येवण्याची प्राप्ती करून घेतो, असा हा जीव आहे. तर मग हा जीव आला कशाला इथं? तर परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद घेण्यासाठी तो इथं आलेला आहे. परंतु हा जो संसार आहे त्या संसाराला तो भुलतो, दृश्य सुखाला भुलतो आणि मग त्याला परमेश्वर कळत नाहीत, त्याला संत कळत नाही, त्याला कोणीच कळत नाही. श्रीकृष्ण महाराज स्वतः परमेश्वर येतात जीवासाठी, एक मायेकार म्हणून येतात आणि परमेश्वराला ज्ञान देतात, जीवाला ज्ञान देतात. परंतु हा जीव ज्ञान वेळोवेळी गमावून टाकतो आणि त्याला परमेश्वर समजत नाही, देवता समजत नाहीत. देवतेला जीव म्हणतो, जीवाला देवता म्हणतो, देवतेला परमेश्वर म्हणतो, परमेश्वराला जीव म्हणतो. असं उलटसुलट अन्यथा ज्ञान तो त्याच्याजवळ आहे, तो अन्यथा ज्ञान भावित राहतो आणि परमेश्वर त्याला ओळखू येत नाहीत. श्रीकृष्ण महाराज स्वतः येतात आणि ज्ञान देतात. परंतु श्रीकृष्ण महाराज म्हणले, आवजे अनंती माम मुडा मानुषींतम मासितम परमभाव मजानतो मम भूत महेश्वर. माझा जो भाव आहे जीवाप्रती तो जीवाला समजत नाही. पण मग आपल्याला इथं कशानं समजन हा भाव, परमेश्वर कशानं समजन? तर आपल्याला संताच्या संगतीत जावं लागेल. संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणेपती. तर त्या पंथानंच आपल्याला संताजवळ जावं लागेल. जो ज्ञानी आहे पुरुष, तर त्या ज्ञानी पुरुषाला शरण आपल्याला जावं लागेल आणि त्याच्याकडून ज्ञान घ्यावं लागेल. परमेश्वर कसा आहे, देवता कसे आहेत, जीव कसा आहे, प्रपंच कसा आहे, आणि ह्या सर्वाचं ज्ञान आपल्याला झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर मग आपल्याला समजून जाईल की परमेश्वर कसा आहे. आणि परमेश्वराचा आपल्याला ह्या भवसागर तरून जाण्यासाठी आपल्याला करायचे काय आहे हे त्याला समजून जाईल आणि मग तो समजल्यानंतर कळन. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, बाबा ह्या प्रपंचात आल्यानंतर तर तुम्ही माझं नाव मनमानाव हो मदभक्तो मध्याय माणूस करू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजानी प्रियोशमी. तू जर मला भरलास तर मला प्रिय होशील आणि माझी प्राप्ती तुला होईल. परंतु हा जीव काही ऐकायला तयार नाही, ऐकत नाही तो जीव. आणि तो आपला जन्म प्रपंचाला देतो आणि प्रपंचामध्ये दिल्यानंतर तो प्रपंचातच राहतो आणि प्रपंचिकच कार्य करतो आणि प्रपंचामध्येच मरतो आणि अनेक जन्माला जातो, अनेक येवण्याची प्राप्ती करून घेतो. तर ही आपली जी ही दशा झालेली आहे इथं येऊन, तर ही दशा टाळण्यासाठी आपण थोडं ज्ञान घेतलं पाहिजे, सद्गुरूच्या शरणी गेलं पाहिजे. कारण संताच्या पायाही विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास दृढ सर्व भावेदास झालो त्यांचा, असं त्यांचा सर्व भावेदास झालं पाहिजे आणि त्या ज्ञानी माणसाकडे गेलं पाहिजे. आणि तद्विधी प्रेमपातेन परिप्रश्नेन सेवाय उपदेशींती ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन. आणि मग ते तुम्ही जर तिथं गेले, त्यांना विनम्रपणे नमस्कार केला तर ते तुम्हाला ज्ञान देते. आणि यज्ञात्वान पुनर्मोह मेवम यशस्वी पांडव ऐन भूत्याशेषण द्रक्षात मन्यथुमयी. आणि ते ज्ञान जर झाले तुम्हाला तर पुन्हा तुम्हाला अज्ञान येणार नाही आणि तुम्ही मोह कलिलामध्ये गुंतणार नाहीत.
ह्या मोहरूपी चिखलामध्ये तुम्ही गुंतून पडणार नाही आणि तुम्हाला तुमचा मोक्षाचा मार्ग सरळ सरळ दिसन आणि मग त्या मोक्ष मार्गाने तुम्ही चालायला लागता आणि तुमचं भलं होऊन जाईल. मायबापो, ज्ञान घ्या परमेश्वराचं आणि आपल्याला हा ज्ञान मार्ग समजला पाहिजे. परमेश्वराचा जो मार्ग आहे मुक्तीचा मार्ग, तर तो मार्ग आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर ते समजून घ्या आणि तुमचं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.